नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. काय चालली? झाली का चहा पाणी? पण आमची चालली इकडे चहा पाणी. चहा बनवणं चालली आता. या तुम्ही पण चहा घ्यायला. चहा काय चाललंय पोराय? हो आवरलंय का? पहा मला आता चहा पिऊन सनी कुत्रा डसून किती दिवस झालेत. आता इंजेक्शन बी घेतलेत कुत्र्याचे सगळे. एक डोस बाकी आहे. 25 तारखेला घ्यायचा आहे तो. पण आता काय करावा, लय चाललं यायचं. भाकर खावाच लागते, भाकर खावाच लागते. असं असतंय का? काही खावाच लागते का कुत्र्याची भाकर? नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा, कुत्र्याची भाकर खावा लागते का म्हणून. आज शनिवार आहे. एवढे शनिवार म्हणे तुला ध्यान नाही राहिलं, पण आज जाऊन कुत्र्याची भाकर खायला जावंच लागणार आहे. काय करावं सांगा. आता किती दिवस झालेत, मला तर वाटत होतं एवढे दिवस झालेत कशाला जायचंय आता. मंडळी तिथे स्वतः झाडतो आणि भाकर खाऊन यायला लावतो. म्हणजे कसं भाकर खाल्ल्या तर सगळी शंका दूर होऊन जाते. आता हिनं काय केलं, मग समजा हिनं काय केलंय, कुत्र डसले, 2 तारखेला भात खाल्लेला आहे. आता ते कसं असतं, एखाद्या माणसं ध्यान राहतं नसतं. पण ते झालं. आता ते जाय 50 रुपये घेतोय. गेले तर गेले 50 रुपये. पैसा काय एवढं मोठं नाही. पण तिथे जाऊन खाऊ. ते दोन्ही चांगले. भाकर खायची म्हणल्यावर मग इंजेक्शन कशाचे आहेत? किती इंजेक्शन आहेत ना. मग 3-4 डोस घेतलेत, 9 इंजेक्शन होऊ राहिलेत. तर मग भाकरीची काय गरज आहे? खाल्ली नाही ना खाल्ली असं. चला ते काळेगाव अजून मॅच पाहिलं नाही. चला तुम्हाला पण दाखवते, मी बी पाहते. पहिली बार काळेगावला जाऊ आपण. तुम्हाला बी दाखवते, मी बी पाहते. इकडे झाली यायची सकाळी सकाळीच मस्ती सुरू. काहीच मस्ती चालू होऊन जाते. पा दोघांची मस्ती. कपडे सकाळीच मस्ती चालू होती लगे. चला आवरलंय पहा आता सगळं. आवरून घेऊन चाललो तर आता जाणंच आहे, ते घेणंच आहे ते इंजेक्शन. चला दाखवते आता काळेगाव. तुम्हाला पण दाखवते, मी पण बघते. पहिली बार चालली मी तिकडे. चला काळेगाव आहे का साळेगाव आहे मला बी नाही माहिती. काजळा पाटी तिथून जावं लागत आहे काळेगाव मध्ये. चला मंडळी आलो आपण घरी. आपल्याला जायचं होतं ना काजळ्याला. भाकर आणायला होती मम्मीला. गुजरातामध्ये काजळाची भाकर असते, ती खावा लागते. मग ते खाल्लं तर काही होत नसतं असं म्हणते. आणि इंजेक्शन तर चालूच मम्मीला, पण भाकर पण आणायची. त्याच्यामुळे निघलो आपण. पण झालं असं. काय झालं मामा? काय झालं मामा? इकडून सांग काय झालं. आता मला काय वाटलं साळेगाव काळेगाव. साळेगाव काळेगाव म्हणजे साळेगाव काळेगाव आता आपल्या रस्त्यानं आपण नेहमी जातो येतो. त्याचं आपल्याला माहित आहे साळेगाव काळेगाव म्हणलं तर हे काय काजळा. ते काजळा आहे ना. ते काजळा म्हणून लक्षातच नाही. साळेगाव काळेगाव. काळेगावला जातात कुत्र्याची भाकर खायला, काळेगावला जातात कुत्र्याची भाकर खायला, एवढं मला माहिती. तेच डोक्यामध्ये. त्यानं घेतली होती बरोबर गाडी, पण मी त्याला म्हणलं आपल्याला तिकडे जायचंय. तो गाडी इकून काढून घ्यायला लागला. त्यानं बी घेतली तिकूनच. मग गेलो साळेगाव पर्यंत गेलं. तर साळेगाव मध्ये गेल्याच्या नंतर मग इथं काळेगाव पाटी है ना. काळेगाव पाटी काऊन याय ना म्हणून गाडी थांबवली, उभी केली आणि फोन लावला. तर यायचा फोन खिशात नसताना घरातच थैलीमध्ये टाकून ठेवलेला. आणि मला फोन देत नाहीत एवढा सारा दांगडू करतात गावभर. आणि आता मोबाईल द्यायला आहे तर मोबाईल थैलीमध्ये घरातच आहे, खिशामध्ये काय ठेवत नाहीत. आता आम्ही घरी बी आलो तर ते घरी बी नाही येत कुठे तर काय. मग आम्ही फोन लावला दाजीला. दाजीला फोन लावला. मग दाजी म्हणले काळेगावला जायचंय म्हणे. तू कुठे जायचं? काजळ्याला जायचंय म्हणे तुम्हाला. इकडं नाही म्हणे, काजळा कुंकड आहे, आंबडकड काजळा आहे. काजळ्याला जायचंय म्हणे तुम्हाला. इकडे कस काय? इकडं नाही म्हणे काजळा. म्हणलं मग आता काय करावं. पण वाजू राहिले तर 11 वाजायला लागल्यामुळं म्हणलं आता तिकडं टाइम काय नाही. पण ह्याच्या आधी एकदा एक माणसानं भाकर आणली होती. ते 9ला बरोबर 9ला वापस पण भाकर घेऊन वापस आला होता. 9 वाजता लगे घरी. तर मग आता म्हणलं आपल्याला 11 वाजायला लागले तर आपल्याला तिथं जायलाच किती टाइम माहिती का. जवळ आहे का आंबड. तर तिकडे जायला भाकर लस टाइम होईल म्हणलं. पण माणूस नंतर भाकर देतो ना देतो त्या ठिकाणाला आहे ना आहे त्याचा सकाळचाच जरूर टाइम असेल तर आपल्याला माहित नाही.
त्याच्यामुळं म्हणलं आता जाऊ द्या, सगळं द्या सोडून, चला घरी. आलो पाहता आम्ही घरी. आता काय करावं मग. तर शनिवारचा दिवस असतोय फक्त, शनिवारच्या दिवशी भाकर मान असतो आहे ना. हा, शनिवारीच मान असतो म्हणतात त्याचा भाकर खाण्याचा. त्याच्यामुळं आम्ही काय गेलो नाही, मग आलोत आता वापस. आता पाहू. इथून आपण डायरेक्ट 10 किलोमीटर गेलतो हा, साळेगावला. साळेगाव. रामनगरकडे जाऊ लागले काय तुम्ही? हा, तर तिथून परत आलो. तिकडे मग चाललो म्हणतो आंबट चौकडे चाललो होतो. अर्ध मग म्हणली मम्मी काय करायचंय, घरी जायचंय कसं. नको म्हणलं आता टाइम माहित नाही आपल्याला, काय नाही जाऊन चक्कर, त्याच्यापेक्षा जाऊ द्या म्हणलं, नाही जायचं. आलो मग घरीच. पाहू आता. एक मला फोन लावायचा, मी रस्ता सांगितला असता. इंजेक्शन बाकी आहे. तर ते इंजेक्शन बाकी असल्यामुळे ते इंजेक्शन घेऊन पुढच्या शनिवारी जर वाटलंच टाइम भेटला तर जाऊ. मग आता काय करावं, जेवण आणि आपल्याला टाइम भेटला तर जाऊ. आणि काय म्हणतो ते इंजेक्शन तर बाकीच आहे, 9 इंजेक्शन होऊ राहिलेत. नाही बी भाकर खाली तर चालतंय. नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही मला जावा का नाही जावा म्हणून. सही काय मला तर असं वाटत नाही की 9 इंजेक्शन घेतल्यामुळे भाकरीची काही गरज नाही. भाकऱ्या मला खाल्ली होती ना. भाकऱ्याच्या अगोदर म्हणजे ते काय झालं होतं, त्यानं काहीच केलं नव्हतं, फक्त ते जवळ आलं आपल्या जवळ आलं. मी असं वाकणं आणि त्यानं इथं नाक लावणं. त्याला त्यानं नाक लावलं तर हे काय म्हणलं, तुला त्याची लाळच लागली. हे कुत्र्याची भाकर आणून त्या टायमाला मला खाऊ घातली होती, तर खाल्लेली. आणि आज समोर 4 दिवसानं भाकर खाल्ली, 5व्या दिवशी कुत्रं डसलं. असं झालेलं आहे. नक्की सांगा तुम्ही कमेंट मध्ये. बसलंय पहा आता हे जेवायला. आम्ही सकाळी घाई गडबडीत निघत होत ना, स्वयंपाक काही नव्हतं केला म्हणून आपल्याला लवकर जातोय. त्याच्यामुळे खिचडी टाकलेली. पप्पानच आलं येवा आता तुमच्या भारी केली ते आहे ना. मला खिचडीच येत नाही. आमच्या पण भारी करणारच झाले ते. बसले होते सगळं मटेरियल घेऊन आमच्या देखत. हो, गेले आता दुसरी कुठं गेले तर काय गेले, असंच असते द्यायचं. आपण गेलो म्हणजे घर पॅक, दरवाजा पॅक करून चालल्या जे जाते. माग काहीच घेणं देणं नाही. आम्ही किती फोन केले त्याला, पण त्याने एक बी फोनच थैलीत टाकून ठेवलाय घरामध्ये. काय फोन उचलतील. आता सुपरवायझर बी दिसत नाही, ते बी दिसत नाहीत. आता काय माहिती नाही, पण गेलेत कुठे. बघा आता बनवा आपल्या काहीतरी खायला. काय बनवली खिचडी केली नाही. कुकर भरून खिचडी करून ठेवली ना. अजून काय बनवू आता सांग. खिचडी नव्हती खायची मला. नव्हती तुला खायची पण बनवून ठेवली. मग आता खावं लागेल. दुसरं मी मला खावा भूक तर लागली पहिल्यांदा. पा मंडळी जेवण वगैरे करून निघलो आता आपण परत. काय पप्पा झाले जरा बडबड भांडू लागले, पप्पा या घेऊन म्हणून. त्यांना आता येच आपण एकदा जाऊन. होय मम्मा, चल बाप्पा, मला तर काय कंटाळा आलाय. पण आता काय, चल घे माग. पा मंडळी आपण गेलो होतो काजळ्याला. 5-10 मिनटं तिकडे लागले. भाकर वगैरे घेतली. आता ती भाकर वगैरे खाल्ली मम्मीनं. तिथंच घेतली, तिथंच खाल्ली. खाताना काय व्हिडिओ घेतला नाही. तिथं पण एवढी खूप गर्दी आहे, दाखवायसारखं आहे. पण आता आम्हाला 5-6 महिने झालेत व्हिडिओचा एक चॅनल खोलून सनी. पण आमच्या मनातली धडधडी, आम्हाला काय लाज वाटणं काय बंद होती कधी काय माहिती नाहीये. एवढी गर्दी पाहून सनी एवढी लाज वाटते की मोबाईल हातात घेऊन सनी व्हिडिओ चालू करायलाही डेअरिंग होतच नाही, हिंमतच होत नाही की आता इथं ह्या गर्दीमध्ये आपण एवढी गर्दी आहे की दाखवू की बाबा इथं असं आहे म्हणून. सनी कुत्रं डसलं तर इथं भाकर खायला यावं लागते असं सांगण्यासाठी ही म्हणजे गर्दी दाखवायची हिंमतच होत नाही. काय करावा, काय पर्याय असा जर तुम्ही सांगा तरी आम्हाला. की 6 महिने झाले तरी पण ते डेअरिंग होतच नाही. त्याच्यासाठी काहीतरी सांगाच तुम्ही, बोला काहीतरी त्याच्यावर. मग आमचं पण असं काळीच धड झालं पाहिजे. आणि गर्दीत मोबाईल काढून मारलंय मम्मी ना. आता चला तुम्हाला दाखवतो आपण आता सध्या कुठे आहेत तर. चला लय बोलली. आपण आलोय बघा, रस्त्याने जात होतो तर इथं आपल्याला लागले बघा हे सगळं भंतेजी वगैरे. आता इथं भंतेजी वगैरे राहतात बघा. आणि इथं गौतम बुद्धांच्या खूप साऱ्या मूर्ती आहेत. तेच बघितलं आपण अचानक आणि थांबलं आता बघण्यासाठी. तर चला तुम्हाला जवळून पण दाखवतो. मला बघू द्या कसलं नक्षी काम केलेलं आहे तर मला कळेल. इथं डॉगेश भाई वाचलाय मस्त पहिलंच. हे बघा मस्त मूर्ती. पण मंडळी आपण आपले बुद्धांची मूर्ती नक्षी काम वगैरे बघत होतो, पण हे डॉगेश आपल्याला भेव राहिलाय. चला आता तुम्हाला दुसरी मूर्ती पण दाखवतो मी. ह्या ज्या मूर्ती आहेत ना, ह्या सगळ्याच्या याच्यासाठी त्यांच्या पुण्यस्मरणार्थच बनलेल्या आहेत सगळ्या मंडळी. किती 1, 2, 3 हा 3 समाध्या आहे समजा. या 3 समाध्या बनवलेल्या आहेत या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या.
त्यांच्या स्मरणार्थामध्ये बनवलेले त्या. ही दाखवली की मी तुम्हाला, ही बघा मंडळी, ही दाखवलीच नाही मी तुम्हाला. हे बघा मस्त आहे ना, कशा वाटतात नक्की सांगा मला कमेंटमध्ये मंडळी. आणि आणखीन एक इकडे हे बघा, इथं खूप मस्त आहे. हे बघा मंडळी, ही कशी वाटते नक्की सांगा. आणि इकडे हे पण बघा, हे पण मस्त बनलेले. आणि इकडे हे पण. आणि आता आलं बघा आपण इथं, ही बुद्ध विहार आहे मंडळी आहे. आता हे बघा, ही पण मस्त बनलेली गौतम बुद्धांची मूर्ती. आणि इकडे माता रमाई, बाबांची मूर्ती पण. कशी वाटते मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मला. हे बघा ही पाठी बघा, ही मम्मी गेली आतमध्ये, आतमध्ये पण जाऊ आपण पण. आलो पा आता घरी. घरी आलो. मग पुढे बोला ना. घरी येऊन सरी किती बराच टाइम झालाय घरी येऊन सरी. मी काम गेम करून आले, कामावर गेले ते कामावून आले. आणि आता चला म्हणलं व्हिडिओचं शेवट. चालू आहे. बरं केलंच ना, पंखा लावून झोप घेतली. आणि आता इथं आलाय मला म्हणते पंखा तसंच चालू आहे. सनट झोप घेऊन झाली, मला काम करून नसतं त्याची झोप झाली. चला थांबतो आता व्हिडिओ तुम्ही पा. चला बाय बाय.